तर दिल्लीतील एका मंत्र्याचा म्हणजे 1, 2, 3ऱ्या नंबरचा असलेला केंद्रातला सर्वात करप्ट मंत्र्याचा राजीनामा 30 दिवसामध्ये जर जंतर मंतरवर होऊ शकतो तर बँक मॅनेजर गायकवाड तू काय घेऊन बसला असं जर आम्ही आज येऊन बसलो तर तुझ्या जनरल मॅनेजरला सुद्धा राजीनामा द्यायला लावू. फक्त एक संधी दिलेली आहे, सगळे असेल तर क्षमा करा, नसेल तर उद्याच्या येणाऱ्या 8 दिवसांनी संघटना काय आहे की रस्त्यावर येऊन तुम्हाला सुद्धा तोंडाला काळा लावून आम्ही आमचं काम करतो एवढी आमच्याकडे ताकद आहे. माझी जाता सर्वांना एक विनंती आहे की असे अन्याय जर आपल्या आजूबाजूला होत असतील करणाऱ्यापेक्षा सहन करणारा कृषी असतो असं आपण शालेय जीवनात शिकवलं. मग अन्याय होतोय का आणि अन्याय होत असला तर तो माझ्यावर होतोय, माझ्या शेजाऱ्यावरती होतोय, माझ्या भावंडांवरती होतोय, माझ्या पाहुण्यांवरती होतोय आणि होत असेल तर त्याला सहन करणाऱ्याची मानसिकता तयार करणं, अन्यायाच्या विरोधात उभं राहायला तयार करणं ही काळाची गरज झाली. इंग्रज आले होते, त्यांचे सुद्धा कायदे अस्तित्वात होते, पण ते कायदे त्यांच्या फायद्यासाठी होते, तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी नव्हते. म्हणून कोणाला तरी चाफेकर बंधू व्हावं लागलं आणि म्हणून वेळांचा खून केला. या दिवशी असे अन्याय अत्याचार वाढत जातील, आमच्यापैकी कोणतरी चाफेकर बंधू होईल